हॅलो नमस्ते. सहयोग क्विक बज मध्ये आज एक खूप खूप सिरियस असलेले म्हणजे सिरियस नेचर स्ट्रिक्ट नेचर असलेले असे एक व्यक्ती आपल्याबरोबर आहे. करेक्ट ना? मंदार मोकाशे सर, ज्यांच्याबद्दल अगदी उलटं मी सांगितलं. ॲक्च्युली कॉमेडी किंग आज आपल्याबरोबर आहेत. वी आर रिअली ब्लेस्ड टू हॅव हिम हिअर. थँक्यू सर. आणि इथे असण्याचं कारण काय बरं असेल? काहीतरी जबराट कारण नक्की असणार आहे, ते सर आपल्याला सांगतील. हो, कारण उद्या आमचा पिक्चर रिलीज होतोय जबराट नावाचा, जो धमाल आहे. म्हणजे काय सांगू त्या चित्रपटाबद्दल. सगळ्यात आधी मी सांगतो की पिक्चर हा का बघितला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कथा. गेल्या 8-10 वर्षात अशी स्टोरी मी बघितली नाही. म्हणजे सेमच असते स्टोरी. खूप साऱ्या पिक्चरची बघतो मी, सेम थोडंसं काहीतरी चेंज असतं सेम असते. तर असं नाही, यात पण लव्ह स्टोरी आहे, यात मित्रप्रेम पण आहे, यात घरातल्यांची नाती पण आहेत. सगळं आहे, मजा आहे, कॉमेडी आहे, गाण्यांची मेजवानी आहे. म्हणजे एक अशी प्रॉपर थाळी आहे. ओ वाव, येस, भारी. म्हणजे आणि सर ह्याच्यामध्ये सगळं आहे, मेजवानी आहेत, गाणी आहे. पण तुम्हाला आम्ही जे बघतो इंस्टाग्रामवर, जे तुम्हाला आम्ही खास रेवर पाहिलंय, तर तसं सेम आहे की त्याच्यापेक्षा काहीतरी असं वेगळं आहे की काय आहे? नाही, वेगळं आहे ना. असं सेम. आता माझं कसं, माझा जॉनर कॉमेडी आहे. आणि मी कसा सिलेक्ट झाला तेच तुम्हाला सांगतो आता. ऍक्च्युली अनुष्काचं कास्टिंग आधी झालेलं. अनुष्काला मी ओळखतो कारण आम्ही सोबत काम केलेलं आधी 4-5 वर्षापूर्वी. तर मॅडमनी रिक्वायरमेंट सांगितलेली की अरे अशी भाषा बोलणारा किंवा सांगली साईडची भाषा बोलणारा असं कोण आहे का तुझ्या ओळखीचं. तर मॅडम म्हणली माझा मित्र आहे, मी एकदा कॉल करते, तुम्ही आवाज ऐका फक्त. मग अनुष्काचा मला कॉल आला आणि जस्ट आम्ही नॉर्मल जसं बोलतो, मी जसं बोलतो नॉर्मल आत्ता, मी तसं बोलत होतो तिच्याशी. मॅडमनी म्हणले त्याला बोलवून घे फक्त. मग बोलवलं, परत प्रॉपर डायलॉग डिलिव्हरी, ऑडिशन झाली आणि मग सिलेक्ट झालं. आणि मॅडमने असं सांगितलं की तू खास काय ऍक्टिंग नको करू, तू जसा आहेस ना तसाच मला पाहिजे. आणि असं मजा मस्ती करतच असतो मी कायम. म्हणजे रिअल लाईफ मध्ये जसा मी आहे तसाच जबराट मधला आलोक आहे. हो, ग्रेट. ऍक्च्युली सरांचे जेव्हा इंस्टाग्राम व्हिडिओज वगैरे, रील्स किंवा जे काही आतापर्यंतचा त्यांचा जर्नी आहे तो बघत असताना तेव्हाच असं वाटतं की आपले सगळे प्रॉब्लेम्स आपण विसरतोय. निखळ कॉमेडी, हसणं, त्यांचे ते वेगवेगळे फेसिंग करणं, अमेझिंग. आणि हे सगळं आलोकच्या रूपाने आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे खरंच तुम्ही जे सांगताय ट्रुली मेजवानी आहे. आणि प्रगती मॅमची जी चॉईस आहे, खरंच हिरे की असली पहचान जोरी को होती है, हे प्रगती मॅम साठी माझं असेल की म्हणजे डिरेक्टर आणि प्रोड्युसर असताना त्यांनी जे कास्ट केलंय अनबिलिव्हेबल आहे. कुठून कुठून शोधून त्यांनी असे हिरे या मूवी मध्ये घेतलेत, जबराट मध्ये. पण या हिऱ्यांविषयी अजून थोडस आपण डिस्कस करूयात. की जसं सर मी तुमच्या पेजला, इंस्टाग्राम पेजला बघतीये की तुम्ही छान कंटेंट क्रिएट करताय. तुमच्या वाईफ पण असतात. तर कसं तुम्ही म्हणजे वाईफ बरोबर कंटेंट क्रिएट करताय, तर कसे भेटले तुम्ही? की तुमचं अरेंज मॅरेज आहे की कसं आहे? नाही, माझं लव्ह मॅरेज आहे. ऍक्च्युली 2016ला मी थिएटर करत होतो, तेव्हा सेम ग्रुपमध्ये आम्ही होतो. तेव्हा आमची भेट झाली. त्याच्यानंतर मग चांगली मैत्री झाली. परत ती काही म्हणजे तिच्या कामानिमित्तानं मुंबईला गेली. मग मधले 2-3 वर्ष आमचा बरंच गॅप होता, बोलणं भेटणं नव्हतं जास्त. त्याच्यानंतर परत आम्ही सेम ठिकाणी राहिलो होतो, पुण्यातच. मग परत भेटणं बोलणं वाढलं आणि असंच मग डिसाईड केलं की होऊ शकतं आपलं. मेनली मी आय एम फॉर शुअर की तुमच्या कॉमेडीच्या जास्त प्रेमात असतील त्या, खूप जास्त. सो त्यांचं काय म्हणणं आहे आलोक विषयी, जबराटच्या आलोक विषयी? ती रोज अनुभवते आलोक. तिला तर खूप आवडतं ते कॅरेक्टर. मुळातच माझं जे बिहेवियर आहे ना, तुम्ही माझ्या मित्रांमध्ये बघितलं ना, असं माझं कुणाशी भांडण वगैरे नाहीच आहे. सगळ्या सर्कलमध्ये आमची फक्त मजा मस्ती चालू असते. जेव्हा काम असतं तेव्हा काम.
ओके. हा. प्रगती मॅमनी तुम्हाला सिलेक्ट केलं, फोन केला, बोलवलं, बट वाय यू सेड हो, म्हणजे वाय का तुम्ही हो का बोलले आलोकच्या कॅरेक्टरला किंवा जबराटला? कारण मी स्क्रिप्ट वाचलेलं ना, ते मला मीच दिसत होतं तिथं, दुसरं कोण दिसतच नव्हतं. ओके, ग्रेट. जरी माझ्यासाठी पण ऑप्शन होते असं नाही की, पण मला मीच दिसत होतो तिथं आणि ते माझ्या नशिबात आलं असं म्हणू. म्हणजे सरांसाठी तो रोल लिहिला गेला. जसं रामायण होण्याच्या आधी रामायण लिहिलं गेलं, तसं खास यांना पुढे ठेवून तो रोल लिहिला गेला आणि नंतर यांना शोधलं गेलं. हो. अशी झालेली आहे इथे स्टोरी. सो हे का झालंय हे तिकडेच बघायला लागेल. हो. आता हे शूटिंग करण्याच्या आधी आम्ही जे डिस्कशन केलं, ऑलमोस्ट प्रत्येक क्वेश्चनच्या मागे सरांचं म्हणणं होतं याचं उत्तर तुम्हाला मूवी मध्ये मिळेल, याचं उत्तर मूवी मध्ये मिळेल. सो सर, तुम्ही किती मराठी मूवीज केल्या आहेत की आतापर्यंत? मी ऍक्च्युली 3 केल्यात. त्यातली पहिली डार्लिंग जी 2020 ला रिलीज झाली, आणि दुसरी रिलीज नाही अजून, म्हणजे रिलीजला नाहीये, आणि आता ही तिसरी. आणि मी शांतीत क्रांती केले सोनी लिव्ह साठी, जे भाडीपाणी बनवलं. आणि मी खासरे टीव्ही चे बरेच व्हिडिओज मध्ये तुम्ही मला पाहिलं असेल, मी खासरे टीव्ही युट्यूब करतो मी. असं चाललंय छोटं मोठं काहीतरी करायचं. छोटं मोठं नाही, हे खूप मोठं आहे. आणि जे आता सरांचे फॅन्स आहेत, मंदार सरांचे, त्यांनी खास त्यांच्यासाठी कमेंट करा. आणि यंग जनरेशनसाठी हे फार मोठं इन्स्पिरेशन आहे की सरांना मी विचारलं, सर तुम्ही काय आधी आपलं हे शूटिंग सुरू व्हायच्या आधी की बाबा कंटेंट क्रिएटरसाठी सर तुम्ही काय सांगाल, तर सरांनी मला खूप छान तेव्हा सांगितलं, ते आता तुम्हाला पण सांगणार आहेत. असं क्रिएटरचं कसं कंटिन्युटी पाहिजे तुम्हाला, रोज रोज म्हणजे असं क्रिएटर म्हटलं की, आणि क्रिएटिव्ह काहीतरी पाहिजे. म्हणजे लिपसिंग करणं म्हणजे क्रिएटिव्हिटी नाही, एक तर पहिला मुद्दा. आणि तुमची कंटिन्युटी हे महत्वाचं आहे. म्हणजे भन्नाट काहीतरी तुम्ही करा, बी ओरिजिनल. येस. आणि ते करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा, जे बरोबर आहे. आणि एकंदरीत हे शूटिंग करताना तुम्ही एन्जॉय केलंच असेल, पण असा कुठला प्रसंग आला का की जिथे तुम्हाला थोडंसं इरिटेट झालं की बाबा नाही मला हे नको व्हायला हवं होतं, किंवा काय असं काही तुमचं आहे का? असं कोणालाच काय झालं नाही. म्हणजे जरी मॅडम थोड्याशा टेन्शन मध्ये असतील तर तिथं मी होतो. कारण हा मी तसाच मी तुम्ही म्हणता ना की असं शूटिंग मध्ये मजा मस्ती, आमची मजा मस्ती जास्त चाललेली आणि त्याच्यात शूटिंग करत होतो आम्ही. वाव. मग तुमचे रिटेक घ्यायला लागायचे का? रिटेक व्हायचे ना, व्हायचे कधी कधी. ते सांगितलं असेल कोणीतरी तुम्हाला. नाही असं आहे, आता बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये असं झाला तो किस्सा असा आहे की माझी सवय असं मजा मस्ती मध्ये, मॅडम मी वन टेक वाला आर्टिस्ट आहे, आपण कधी रिटेक देतच नाही. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं, टेक्निकल मुळे, माझ्यामुळं, को आर्टिस्ट मुळे असे 3-4 रिटेक झाले. आणि त्या रिटेक्स मुळे परत ते लूप मध्ये गेलं आणि खूप सारे रिटेक झाले. मग त्या सीनला रिटेक होतोय, वेळ जातोय म्हणून सिरियस कोणच नव्हतं मॅडम सहित. सगळे हसत होते की काल हा असा म्हणत होता म्हणून. मग त्याच्यानंतर मी मॅडमला उत्तर दिलं की हे सगळे सारे आळशी आहेत म्हणलं, एक टेक करतात आणि निघून जातात. मी होत करू आहे, मी काम करतो जास्त, जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत. ग्रेट ग्रेट. वा. सो वन टेक आर्टिस्टने भरपूर रिटेक देऊन छान काम करून दाखवलेलं आहे आणि त्याला आता आपल्याला बघायला जायचंय की काय काय केलंय. आणि सपोज तुमच्या त्या प्रेझेंटेशन मध्ये आम्हाला काही चूक वाटली तर आम्ही ते लिहू शकतो का तिथे, की बाबा असं असं वाटतंय, किंवा काही कमेंट करू शकतात का आपले प्रेक्षक? 100% तुम्ही सांगा, चुका सांगितल्याच पाहिजेत तरच त्या सुधारणार आम्ही पुढे. येस. आणि तुम्ही बघा सरांनी भरपूर काय काय केलंय. आता मी रिसेंटली पाहिलं की सर महागुरु पण झाले होते. तर ऍज अ महागुरु तुम्हाला काही सजेशन? नाही त्याबद्दल नको काय बोलायला जास्त. नाही, पण तुम्ही ठीक आहे, ऍज अ युअर सेल्फ, ऍज अ मंदार सर, तुम्ही काय सजेशन द्याल आपल्या ऑडियन्सला, की जसं फॅमिलीने बघावं हे क्लिअर आहे आपल्याला, बट फॅमिलीने का बघावं? तुम्ही सगळ्यांनी खरंच हा पिक्चर बघितला पाहिजे. कारण कॉलेजची म्हणजे मित्रांची स्टोरी आहे, मित्रमैत्रिणींची, आणि त्याचबरोबर त्यांच्या फॅमिली पण त्यांच्याशी कनेक्टेड आहेत.
त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बघितला पाहिजे हा चित्रपट. याच्यात डान्स आहे, ड्रामा आहे, मस्ती आहे, कॉमेडी आहे आणि गाण्यांची मेजवानी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसंगीत आहे. लोकसंगीत आणि त्याचबरोबर आम्ही एक सोशल मेसेज पण देऊन जातो हा मूवी. त्याच्यामुळं तुम्ही हा मूवी नक्कीच जाऊन थिएटरमध्ये बघा. येस. सो उद्या सहयोग एंटरटेनमेंटद्वारे फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल आहे सर आणि भरपूर शोज आपण करतोय आणि हे सगळं ऐकून मी खूप एक्सायटेड आहे की बाबा मला स्वतःला बघायचं आहे माझ्या फॅमिली बरोबर. आम्ही बघणारच आहोत, आम्ही रिव्ह्यू देऊच, पण तुम्ही जेव्हा स्वतः बघाल सगळे तुम्ही पण नक्की बुक माय शो वर रेटिंग द्या, रिव्ह्यूज द्या की तुम्हाला कसा वाटला. प्रामाणिक रिव्ह्यू द्या. हो. सो दॅट बाकीच्यांना कळेल आणि आपण भरपूर अजून शो हाऊसफुल करू आणि आपल्याला जबराट चालवायचा आहे. जबराट मूवी. येस, जबराट. जाळ धूर राडा संघटच.